सायं उपासना करून महाराज निघाले खिरड्यामध्ये. याला मला वाटतं भोजल्याला जायचं होतं का काय. तर रात्री शेजारची जी 10 वाजताची वेळ प्रवासामध्ये होती, त्या गावाला मेहकरला परत येणार होते भोजल्यावर. तर मेहकरला यायला रात्री 12-12:30 होणार होते. शेजारतीची वेळ 10-10:15 महाराजांची होती. सेवेकऱ्यांना महाराज स्वतः म्हणाले, आपण आता गाडीतच रामाची शेजारती करून घेऊ. गाडीमध्ये पूर्ण शेजारती झाली. 12:30 वाजता महाराज यजमानाकडे पोहोचले. मेहकरला पोचायच्या आधी महाराज असं म्हणाले सगळ्या सेवेकऱ्यांना, अरे आता आपण गेलो की तिथे यजमानाकडे तुम्हा सगळ्यांना चहा पाणी होईल बरं का. तर काय करा, गेल्या गेल्या पटकन हळूच रामाला उठवा. रामाला सांगा, रामा तुझी थोडी झोप मोडतो, पण थोडस दूध घेऊन मग झोप बरं. रामाला उठवलं. महाराजांनी सांगितलं, रामा तुझ्या झोपेमध्ये थोडा व्यत्यय आणतो, पण थोडं दूध घेऊन झोप रामा. दूध पाजलं, रामाला पुन्हा निजवून दिलं. आई लेकराला कसं करते सांगा तुम्ही. प्रवासामध्ये लेकरू असतं, जेवलेलं नसतं, आईची काय तळमळ असते की ते घरी गेल्यावर पुन्हा रात्री त्याला भूक लागू नये, त्यांनी रडू नये, उठू नये. म्हणून आई तेवढ्या गडबडीत त्याला उठून जसं घालते ना, त्याही पेक्षा जास्त प्रेम श्री महाराजांचं त्या रामपंचैतनावर होतं. कारण ते रामपंचैतन ज्या ब्रह्मचैतन्य महाराजांनी दिलं होतं, ते ब्रह्मचैतन्य महाराजांचं आत्मलिंग त्यांनी रामानंद महाराजांना 1904 ला दिलं. आणि ते 1904 ला रामानंद महाराजांना प्राप्त झालेलं श्री रामपंचैतन 1920 साली रामनवमीच्या दिवशी जालन्याच्या राम मंदिरात त्यांनी श्री प्रल्हाद महाराजांना दिलं. ते रामपंचैतन आज आपल्या सगळ्यांकडनं जप करून घेत आहे बरं. त्या रामाच्या चिंतनात आणि त्या सद्गुरूंच्या चिंतनात की ज्याला कशाचीच आस नव्हती. सगळ्यात क्षुधा दुःखम दिने, सगळ्यात मोठं दुःख आयुष्यातलं असतं रोजची जेवणाचं. पण त्या ज्या अन्नामधून वासना निर्माण होते, ते अन्नच खाण्याची वासना आपल्या सद्गुरूंची नव्हती. अशी परंपरा आहे आपल्याकडे. ब्रह्मानंद महाराज म्हणाले ना की त्यांनी कधी काही मागितलंच नाही. थोरल्या महाराज मला पाणी दे, मला चहा द्या, मला काहीच मागितलं नाही. कितीतरी वेळ ते त्यांच्या नामातच तल्लीन असायचे. कधीतरी यांनी म्हणा, महाराज हा थोडीशी फक्कीचा लाडू घ्या ना, गुळपापडीचा. अरे नको नको, बरं आणला का, एक थोडासा खायचा, अर्ध्याच्या वर दुसऱ्याला देऊन टाकायचं. काय असेल ना व्यक्तिमत्व. आणि असं व्यक्तिमत्व, असं विभूतिमत्व सज्जन हो आपल्याला सद्गुरू म्हणून लाभलं त्यांच्या गोड चिंतनामध्ये.